नमस्कार मित्रांनो, पल्लवीज किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला क्रिस्पी कांदा भजी कशी बनवणार आहे ते दाखवणार आहे. 5 मिनटामध्ये ही रेसिपी होते. 4-5 कांदे घेतले मी असे चॉप करून आणि लसूण, मिरची, ओवा घेतला आहे. त्यानंतर लसूण आणि मिरची चेचून घ्यायची खलबत्त्यामध्ये, त्याची पेस्ट बनवायची. खूप सुंदर लागते. ही नवीन माझी पद्धत आहे, तुम्ही वापरू शकतात. आणि ओवा असा थोडासा क्रश करून टाकायचा. तुम्ही नाही टाकला, स्किप केला तरी चालेल, खूप सुंदर लागतं नाही टाकला तरी. आणि हे पेस्ट टाकायची जी केली आहे आपण लसूण आणि मिरचीची, आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं त्याला, कारण पाणी सुटतं, त्यामुळे नंतर पाणी जास्त टाकायची गरज लागणार नाही तुम्हाला. आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. अर्धा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा मसाला टाकूया. लाल मसाला आहे घरगुती, तो टाकला आहे मी याच्यामध्ये. मी खूप सोप्या पद्धतीची दाखवते तुम्हाला, जास्त सामानाची पण गरज नाही. थोड्या सामानामध्ये तुम्ही खूप सुंदर भजी करू शकतात. आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि एक वाटी बेसन घेतलं आहे मी. तर मी 4-5 कांदे घेतलेले, त्या हिशोबाने मी 1 वाटी घेतलं आहे मी बेसन पीठ. तुम्ही जास्त घेणार तर त्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकतात. आता मला जास्त पातळ नको होतं, कारण क्रिस्पी होत नाही मग ते जास्त पातळ केल्यावरती, म्हणून मी बेसन पीठ वगैरे थोडंसं जास्त कमीनुसार मी टाकून माझ्या हिशोबाने टाकलं आहे. थोडंसं पाणी घेतलं, एकदम थोडं घेतलं, कारण त्याला वलसर येण्यासाठी बस, म्हणून घेतलं मी तसं. तर त्यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्ही पण टाका, खूप सुंदर लागते कोथिंबीर टाकल्याने चव. तर आपण असं बेटर रेडी करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. असं पाणी मी जास्त ॲड केलेलं, असं पाहिजे तर क्रिस्पी होणार तुमचे भजी आणि सुंदर लागणार आहे. तर बघून घ्यायचं तेल तापलं आहे का नाही. आणि पहिले फास्ट गॅस करायचा, नंतर स्लो करायचा, मग टाकायचं. मग 2-3 सेकंदानंतर परत फास्ट करायचा गॅस, कारण मध्ये जळून जातात भजीमध्ये, चांगले नाही लागत आणि कच्चे राहतात आतमधून. तर मी तसेच टिप्स फॉलो करते. तुम्ही कसे करता त्यानुसार तुम्ही करू शकतात, नाही तर माझी टिप्स तुम्ही वापरू शकतात. तर अशा प्रकारे झालं आहे आपले भजे टाकून. तर आपण मंद आचेवरती त्याला तळून घ्यायचे सुंदर प्रकारे. जास्त पण ओव्हर लाल नाही करायचे, नाही तर ते चव नाही लागत. त्याला मीडियम याच्यावरती गॅस करून नंतर तुम्ही तळायचे. फास्ट नाही ठेवायचा. फास्ट पहिले का ठेवायचा, कारण की त्याच्यामध्ये जळू नये आणि खाली चिटकू नये म्हणून. फास्ट केल्यानंतर ते निघले ना खालून भजी, तर लगेच स्लो करायचा गॅस. आणि स्लो गॅसवरती थोडंसं, म्हणजे जास्त पण स्लो नाही, थोडंसं मीडियम गॅसवर ठेवून त्याला तळून घ्यायचे. खूप सुंदर असे लालसर भजी होतात. आणि हे तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. आणि माझी पहिली व्हिडिओ, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट आणि भरपूर जणांना शेअर करा. खूप सुंदर भजी लागतात नवीन प्रकारे केले. बाय.